सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे चलो सीड ब्लॉग्स. आपण आलेलो आहे अकबरसोबत सैनिक मिसळच्या इथे. मिसळमध्ये पुरी भाजी आहे. सो एक सीन झाला आहे, मम्मी आपली गेलेली आहे मुंबईला. सो घरी काय जेवण बनवायला कोणच नाही आहे. आपल्याला काही जेवण बनवायला येतं थोडंफार, बट बघू आता 5 दिवस आपल्याला काहीतरी कुठे ॲडजस्ट करावं लागणार. सो आम्ही ठरवलं की लोणंदमधले जे फेमस स्पॉट आहेत तिथं जाऊन त्यांचं जेवण आणि जे पुरी भाजी डिशेस आहेत ते ट्राय कराव्या आणि त्याची एक सिरीज बनवावी. सो बघूया कसं होतंय, आपल्या होतंय का नाही. सो आज आलो सैनिकच्या इथे, सैनिक पुरी भाजी. बघूया काय होतंय. ठीक आहे, चलो. सो पुरी भाजीची ऑर्डर दिलेली आहे. आता बघूया किती वाजता. इथं मिळत आहे पुरी भाजी मिसळ, या दोनच डिश. सो पुरी भाजी इथली फेमस आहे, तो आपण तीच ट्राय करणार आहे. आजपासनी सजेशन दिलेलं आहे की पुरी भाजी फेमस आहे ती. सो बघूया कसं आहे आता. कुठली गेम आहे? क्लॅश ऑफ क्लॅन्स. चलो भाई स्टार्ट करते अभी. टेस्ट करतो ना. तो भाई पुरी भाजी आपली दिलेली आहे आणि यामध्ये दिलेला आहे पुरी, कांदा आणि बटाट्याची भाजी आणि रस्सा. सो एक पुरी खाऊन बघितली, टेस्ट छान आहे. म्हणजे रस्सा आणि याची जी टेस्ट आहे भाजीची एक नंबर आहे. पुऱ्यांची क्वालिटी पण छान आहे, तुम्ही बघू शकता. हो, पुरी भाजी खाऊन झालेली आहे. 50 रुपये बिल होतं पुरी भाजीचं. सो डिसेंट होती, ट्राय करू शकता. एकदा तुम्ही लोणंदमध्ये असाल तर नक्कीच व्हिजिट देऊ शकता. सैनिक पुरी भाजी आपल्या नगर पंचायतीच्या मागे. टेस्ट करो भाई, टेस्ट करो. अपन भाई इंट्रोवर्ट बन गया है. खा के आएगा, इतना खाया उसने की उसको एक घास पण त्याला गेला नाही. काय ठीक आहे, नाही तर नाही आपल्याला सगळं खायला भेटतं त्यामुळे ठीक आहे. बघू आता पुढे काय होतं. चलो. सो पुरी भाजी खाल्ली आणि मग मी त्याकडे गेलो. त्याचं एक प्लायवूड फर्निचरचं शॉप सुरू केलं आहे. त्याचा पण एक आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे. ऋषिकेश शेळके उर्फ जितू याचं आपल्या लोणंद शहरामध्ये, लोणंद गावात एक स्टोर त्यांनी ओपन केलेलं आहे फर्निचरचं. सो त्याचा एक ब्लॉग पण आपल्याला बनवायचा आहे. तुम्ही बघू पुढे तो एक ब्लॉग येणार आहे. सो यस, आज बनवायचं थोडा मूड होत नव्हता म्हणून आज काही शूट केलं नाही. त्याला म्हटलं परत येतो आणि ब्लॉग बनवतो. म्हणजे कुठल्या मित्राबरोबर जाणार फिरायला? अच्छा, बोला तर विवाद हो जाएगा. चॅट करतोय ना ये बघा. माय प्रायोरिटीज आर भाई, मतलब इसको साथ में लेके आओ मिसळ खाने और ये मूवी देखना हेडफोन लगा के भाई. मतलब दोस्त ऐसा तो उसको टैग करो, मेंशन क्या बोलते कमेंट में बताओ भाई. मतलब ऐसा दोस्त होते हैं क्या भाई? मतलब यार तुम चैटिंग करते हो, हम क्या बोलते हैं क्या? भाई चैट यार, मूवी देखने में फर्क है भाई. अरे नहीं, सब एक ही है. चॅट में से चॅट मध्ये चॅट नाही केलं मी. ते इन्फ्लुएन्सर पण चॅट करत होतो मी. वर्क ब्रो, मग ते रिप्लाय. तर सब मोह माया के चक्कर में फंसे हुए, हम नहीं है, समझ गए. सो आज आहे दुसरा दिवस. आपली मम्मी गेलेली आहे बाहेर मुंबईला. सो घरी काय जेवण करून बनवायला नाही, त्याच्यामुळं आपण खायला आलेलो आहे मिसळ. सो काल आपण काय म्हणतात, काय खायला गेलो ना, पुरी भाजी. सो काल आपण पुरी भाजी खायला गेलो आणि आज आपण ज्ञानेश्वरी मिसळ खायला आलेलो आहे लोणंदमध्ये. बघूया, आधी मी खाल्ली आहे बट तरी पण म्हटलं हाय कर पुरी खंडर आली. हां, तर बघूया मिसळ कशी वाटते ते. त्यांनी काय काय दिलं आहे बघूया आपण. ही बेसिकवाली मिसळ 70वाली. पाव दिला आहे, 2 पाव, फरसाणा नेहमीच आपलं जे फरसाणा असतो, रस्सा आणि कांदा लिंबू. सो पाणी आपलं साधंवाली दिलं आहे.
रिव्ह्यू देऊ आपण, ठीक आहे. सो गाईज ज्ञानेश्वरी मिसळ खाऊन झालेली आहे. 70वाली बेसिक मिसळ घेतलेली आपण. तर तुम्ही कधी ट्राय केली असेल नसेल काय माहीत नाही. मी आधी खाल्ली होती, आधी दही मिसळ घेतलेली आपण, जी मला वाटतं थोडी महाग असेल, ती चांगली होती, यापेक्षा बेटर होती. बट 70वाली पण आज ट्राय केली, म्हटलं बेसिक ट्राय करू जरा, ठीक आहे. मग ठीकठाक होती, डिसेंट होती, पण एवढी काय खास नव्हती. मग बाकी इकडं रिनोव्हेशन पण सुरू आहे, तर बघू शकतो की बघूया पुढच्या वेळेस कशी वाटते. दुसरी मिसळ ट्राय करू पुढच्या वेळेस, ठीक आहे. जेवण वगैरे पण इथं मिळतं. आणि बाकी लोणंदमध्ये असाल तर एक दिवस नक्कीच येऊन खाऊ शकता तुम्ही. चलो. जेवला का? आलो. काय नाही, आलो होतो म्हटलं फिरता फिरता जावं दुकानात तुमच्या. काय विषय? त्याचं काय नाव? सोमनाथ. ओके सर, हे आहेत सचिन आपल्या गोट्यामाळावरचे, ज्यांचं हे शॉप आहे SV इलेक्ट्रिकल्स. आणि जे लोणंदमध्ये आहे जिथं आपण इलेक्ट्रिकल साहित्य घेऊ शकता, म्हणजे बल्ब असतो घरातला, अजून काय काय भेटतं तुमच्याकडे? इलेक्ट्रिकल मटेरियल सगळं भेटतं आपल्याकडे. वायर म्हणजे घराच्या फिटिंगला जे साहित्य लागतं सगळं असतं. ओके ओके. हीटर वगैरे म्हणू शकता, फॅन, वॉटर प्युरिफायर, सोलर. आणि कंपनी कुठली कुठली ठेवता तुम्ही? आपल्याकडे इलेक्ट्रिकमध्ये विने आहे, पॉलिकॅब आहे, बजाज आहे, क्रॉम्प्टन आहे. ओके. आणि कुठे आपलं गोरड हॉस्पिटल समोर आहे का? हॉस्पिटल समोर. ओके. शेजारी. ओके. सो काय असेल इलेक्ट्रिकच्या रिक्वायरमेंटचं तुम्ही सचिनच्या SV इलेक्ट्रिकला कॉन्टॅक्ट करू शकता आणि भेट देऊ शकता, ठीक आहे. चलो भाई, मस्त कॉन्टॅक्ट काय या हा का नूडल्स, राजधानी चायनीज, शास्त्री चौक, कुठला चौक घ्या? शिवाजी चौक. तर संध्याकाळ झालेला आहे आणि आपण आलेलो आहे चायनीज खायला. कुठे? राजधानी चायनीज, लोणंदमध्ये. सो सकाळचा जो व्लॉग होता त्यातच कंटिन्यू करतो. हे मिसळवालं झालं सकाळी. सो हां, बघूया. अरबाज म्हणत होता की टेस्ट खूप चांगली होती, म्हटलं ट्राय करू आणि बघूया. चलो करता हूँ, सबको पता चल जाएगा. सबको पता चल जाएगा भाई. ते त्यात ना ह्याला काय म्हणतात, सूप आलेला आहे. तर बघूया टेस्ट कशी सूपची. टाइमपास आणि सूप. और भाई नूडल्स पण आलेले आहेत. त्यांनी आधी चुकून भात दिला होता, पण सोबत परत नूडल्स पण दिलेले आहेत. तर बघूया खाऊन आता कसं वाटतंय. चलो. तर चायनीज खाऊन आलेलो आहे. चायनीज संपलं, पण त्याचं थोडासा एक सीन झाला. आम्ही ट्रिपल नूडल्सची ऑर्डर दिली होती असं आम्हाला वाटत होतं, पण काय माहिती, सो त्यांना असं ऐकू गेलं की ट्रिपल राईस, सो ते ट्रिपल राईस घेऊन आले ते. बट मग आम्ही सांगितलं की आम्ही नूडल्स सांगितलं. मग त्यांनी नूडल दिला म्हणून, पण जाताना म्हणले की आम्ही CCTV चेक केली होती, तुम्ही ट्रिपल म्हणलं फक्त ट्रिपल. मग ते ट्रिपल म्हटलं का काय म्हटलं काय माहिती, पण असं सीन झालं. सो येस, चव वगैरे चांगली होती. आपलं जे नूडल्स होते त्यामध्ये पनीर, वटाणा आणि आपलं स्प्रिंग अनियन्स, हां, तर ते सगळ्या गोष्टी होत्या. पहिल्यांदाच मी असं पनीर बघितलं असं नूडल्समध्ये, ट्रिपल नूडल्समध्ये चायनीजच्या. सो येस, थोडं वेगळं वाटलं, पण छान होतं. तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता लोणंदमध्ये असाल तर, ठीक आहे. टाईप करू, ठीक आहे. तर आज आहे तारीख किती आज भाई? 6 तारीख आहे. सो आज 6 तारीखाने आपण आलेलो आहे स्वामी समर्थ हॉटेल आपल्या लोणंदमध्ये गोटेमाळावरती, जे आपल्या घराच्या जवळच आहे. सो आपण खाल्लेलं आहे पुरी भाजी. तुम्हाला तर माहिती आहे आपली सिरीज ऑफ एपिसोड सुरू आहे की आपण रोज बाहेर जाऊन ट्राय करतो नवीन गोष्टी. सो आज आपण रिव्ह्यू करणार आहे पुरी भाजी ॲट स्वामी समर्थ.
ठीक आहे. सो बघूया कशी टेस्ट वगैरे, आपण चांगला रिव्ह्यू आणि सगळं कवर करण्याचा प्रयत्न करूच. ठीक आहे. हॅलो माझ्या वडापाव कसा होता? सो पुरी भाजी आणि वडापाव खाऊन झालेला आहे. बिल पेमेंट झालेलं आहे. टेस्ट बद्दल बोलायचं झालं तर टेस्ट एक नंबर होती. पुरीची क्वालिटी आणि भाजीची क्वालिटी एक नंबर होती. सो आपल्याला ती आवडलेली आहे. तर तुम्ही जर कुठे आला लोणंदमध्ये महाराष्ट्र आणि सातारा डिस्ट्रिक्टमध्ये असाल तर पुरी भाजी खायचं जर मन झालं तर रिकमेंड करू शकतो ब्रेकफास्टमध्ये वगैरे. ठीक आहे.